कांद्याचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या बाजारभावात दररोज चढ उतार होत आहेत। मात्र भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करणारा देश जो आहे तर बांगलादेश या ठिकाणी मात्र कांद्याचे बाजारभाव हे गगनाला भिडलेले आहेत। नेमकी काय परिस्थिती आहे तर आपण कांदा निर्यातदार व्यापारी प्रवीण कदम यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मला हे सांगा भाऊ, नेमकं इथं काय बाजारभाव आहे आणि बांगलादेशमध्ये काय बाजारभाव आहे आणि तुम्ही शासनाला काय आव्हान करणार, काय मागणी करणार? आज जर आपण बघितलं तर लासलगाव बाजार समितीत सरासरीचा कांद्याचा बाजारभाव आहे 13 ते 16-17 रुपये। परंतु बाजूला बांगलादेशमध्ये जर आपण बघितलं तर कांद्यानी जवळपास होलसेल दरात 100 पार केली आणि कुठंतरी त्याचा फार मोठा म्हणजे लॉस आपल्या शेतकऱ्यांना भोगावं लागत आहे। जर आज त्या देशात 100 पार केला असेल आणि कुठंतरी आज गेल्या काही वर्षात आपला सर्वात उच्चांक कांदा निर्यात हा बांगलादेशला व्हायचा, जवळपास 35% जवळपास निर्यात व्हायचा। परंतु गेल्या वर्षापासून अतिशय एक कांदाही निर्यात झालेला नाही आणि त्याचा फार मोठा फटका आपल्या देशातील शेतकऱ्यांना बसतोय। जर सरकारने याच्या मध्यस्थी केली आणि त्याचा पाठपुरावा केला तर 100% निर्यात खुली होऊ शकते आणि निर्यात खुली झाली तर नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना चांगला दर हा मिळू शकतो। तर याचं सर्वस्व कारण हे केंद्र सरकारने याची मध्यस्थी करावी आणि तात्काळ निर्यात खुली करावी, म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना कुठंतरी चांगला आज कित्येक महिन्यापासून कवडीमोल बाजारभावाने कांदा विकत आहे तर त्याला कुठंतरी चांगला दर मिळू शकतो। तर याला कारण फक्त केंद्र सरकार आहे, कारण की केंद्र सरकारने याचा मध्यस्थी केली पाहिजे आणि लवकरात लवकर पाठपुरावा केला पाहिजे। एकंदरीत पाहता केंद्र सरकारने मध्यस्थी करून कांदा भारतातून कसा निर्यात होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी मागणी कांदा निर्यातदार व्यापारी करत आहेत। आणि दुसरीकडे जर बघितलं तर हीच वेळ आता शेतकऱ्यांना 2 रुपये मिळवून देण्याची आहे, त्याच्यामुळे केंद्र सरकारने तातडीने ह्या मागणीकडे लक्ष दिलं पाहिजे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।